नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कवठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. कसे आहात सगळे? बऱ्याच दिवसांनी आज आपण पुन्हा एकत्र आलो आहोत आणि आजपासून रेकी लेवल 1 हा कोर्स स्टार्ट झालेला आहे. तर कसं वाटतंय सगळ्यांना? कसं ना? याआधी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन या फ्री वर्कशॉप घेतला होता. त्याचा इफेक्ट तुम्हाला आहे का? रेग्युलर बेसिसवर तुम्ही प्रॅक्टिस करताय का? कारण की आता 2 महिने झालेत आपण रेग्युलर बेसिसला पहाटे 5:30 वाजता मेडिटेशनची एक बॅच चालू आहे. ओके. तर आजपासून आपण रेकी लेवल 1 शिकणार आहोत. यामध्ये रेकी म्हणजे काय हे शिकणार आहोत. रेकीचा वापर आपण कसा करू शकतो आपल्या आयुष्यातील दुःख कमी करण्यासाठी. जे मानसिक आजार आहेत ते आजार कसे कमी करावेत. एवढंच नाही तर रेकी शिकल्यानंतर, रेकीची ऊर्जा ग्रहण केल्यानंतर या ऊर्जेचा वापर करून कॅन्सर सारखे पेशंट अगदी चांगले झाले, नॉर्मल झालेले आहेत. एवढी छान ऊर्जा आहे ही, जी रेग्युलर बेसिसला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यूज करू शकता. तर रेकीचा क्लास करताना सर्वात पहिला नियम, ही ऊर्जा ग्रहण केली जाते या क्लासमध्ये. हा जो पूर्ण वर्कशॉप आहे हा ऊर्जे संबंधित आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे. सर्वांनी व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे. हा सर्वात पहिला नियम. ओके. तर बघा, आज आपण सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय ह्या विषयावर बोलणार आहोत. सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या मेंदूचे दोन भाग आहेत, एक सबकॉन्शियस माइंड आणि एक कॉन्शियस माइंड. दिवसभरात जे काही आपण काम करतो, ज्या गोष्टींवर तुमचं प्रभुत्व असतं, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही स्वतः कंट्रोल करू शकता, त्या सर्व गोष्टींवर सब कॉन्शियस माइंड वर्क करत असतं. व रात्री झोपल्यानंतर जे काही गोष्टी तुमच्या शरीरामध्ये घडत असतात, जसं की रक्ताभिसरण असेल, तुम्ही श्वास घेताय, तुम्ही खाल्लेलं अन्न पचत असेल, तुम्ही दिवसभर जे काही विचार करताय, तुमच्या डोक्यामध्ये जे काही थॉट्स येतात त्याच्यावर काम करण्याचं काम आपलं सबकॉन्शियस माइंड करत असतं. मग विचार करा, फुल डे मध्ये आपण 60,000 to 70,000 विचार करत असतो. त्यातील किती विचार पॉझिटिव्ह असतील आणि किती विचार निगेटिव्ह असतील? कारण तुम्हाला माहितीये की ह्या ब्रह्मांडाला, ह्या युनिव्हर्सला नाही हा शब्द कळत नाही. बरोबर आहे? नको हा शब्द कळत नाही. मग तुम्ही जे विचार करता त्या विचारांचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या संपूर्ण शरीरावर होत असतो, तुमच्या आयुष्यावर होत असतो. बरोबर आहे? आणि सबकॉन्शियस माइंड वर्क कसं करतं ह्याच्यासाठी काही जगामध्ये प्रसिद्ध असे एक्सपेरिमेंट देखील आहेत. ते आज आपण बघणार आहोत. तर मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करते. बघा, पहिलं बघू आपण व्हॉट इज सबकॉन्शियस माइंड. आपलं कॉन्शियस माइंड 10% काम करतं आणि आपलं सबकॉन्शियस माइंड 90% वर्क करतं. मग त्यात इमोशन असतील, हॅबिट असतील, व्हॅल्यूज असतील, प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन असतील किंवा तुमच्या लॉंग टर्म मेमरीज असतील, इंट्युशन रिलेटेड जे काही आहे, हे सगळं आपलं सबकॉन्शियस माइंड यावर वर्क करत असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करायचे आहे. मग आपण सबकॉन्शियस माइंडला ट्रेन कसं करू शकतो? कारण की बघा, 60,000 to 70,000 थॉट्स तुमच्या मनात येणारच आहेत. ते तर तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. आणि जेव्हा निगेटिव्ह विचार येतील तेव्हा तुम्हाला कट कट कट, डिलीट 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 हा एक मंत्र दिलेला आहे. जेव्हा निगेटिव्ह थॉट्स येतील तेव्हा हा मंत्र यूज करायचा. कट कट कट, डिलीट 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 असं म्हणून.
ते थॉट्स जे आहेत ते तिथेच स्टॉप होतील व तुम्ही पॉझिटिव्ह विचारांकडे वळू शकता. पण ऍक्च्युअल सबकॉन्शियस माइंड तुम्ही कसं म्हणजे ट्रेन करू शकता, तर त्याच्यासाठी 3 ऑप्शन आहेत तुमच्याजवळ: अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. ओके. आता अफर्मेशन म्हणजे बघा, तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी आयुष्यात हव्या आहेत, आपण काय करतो दिवसभरात जे विचार करतो, रात्री झोपताना तुम्हाला कोणत्या गोष्टी आठवतात? दिवसभरात चांगल्या गोष्टी घडलेल्या आठवतात की दिवसभरात वाईट घडलेल्या गोष्टी आठवतात? विचार करा की दिवसभरात तुम्हाला घडलेल्या कुठच्या गोष्टी रात्री झोपताना आठवतात किंवा तुमचा फोकस कुठे असतो? एखादी व्यक्ती तुम्हाला बोलते, एखादा बॉस तुम्हाला बोलतोय किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्याबद्दल वाईट बोललेलं असेल, तर ते तुम्हाला बोलताना आपण म्हणतो त्याने ते तसं बोललं ना, बघतोच मी त्याला. हा विचार असतो. पण त्याच दिवशी एखादी चांगली गोष्ट घडलेली असेल, बरोबर, तुम्ही पहाटे उठून मेडिटेशन करता, ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, पण झोपताना तुम्ही त्या गोष्टीचा विचार करताय का? तुम्ही आज संपूर्ण दिवस फ्रेश होता, फक्त एका गोष्टीमुळे तुम्ही निगेटिव्ह थॉट्स मध्ये गेलात, पण पूर्ण पॉझिटिव्ह विचार, पूर्ण पॉझिटिव्हिटी मध्ये जेव्हा होता, ते तुम्हाला आठवतं की थोड्या वेळासाठी तुम्हाला एखाद्या व्यक्तीने बोलल्यानंतर तुमच्या मनाला ते लागलं, ते तुम्हाला जास्त आठवतं? मग आपण कुठे अट्रॅक्ट होतोय? आपली एनर्जी कुठे फोकस होते? कारण तुम्हाला माहितीये प्रत्येक गोष्ट एनर्जीनी बनलेली आहे. ज्या गोष्टीकडे तुम्ही फोकस कराल, त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळत जाणार आहेत. मग अफर्मेशन जे आहेत, हे नेहमी पॉझिटिव्ह सेंटेन्स राहिले पाहिजेत. त्यामध्ये बघा, आय एम कॅपेबल अँड कॉम्पिटंट, म्हणजे अशा काही एक्झाम्पल तुम्ही, अशी काही वाक्य तुम्ही ठरवून ठेवायची की पहाटे उठल्यानंतर आणि रात्री झोपल्यानंतर तुम्हाला रेग्युलर म्हणायची. ओके. आय ट्रस्ट माय सेल्फ अँड माय एबिलिटीज. माझा स्वतःवर विश्वास आहे. हे तुम्ही कधी म्हटलंय का? की माझा माझ्यावर विश्वास आहे, मी मला जे काय पाहिजे ते आयुष्यात मी मिळवू शकते, असं तुमचा कधी विचार तुम्ही केलाय का? आय आय कॅन आय अँड आय विल अचीव माय गोल्स. तुम्ही ज्या गोल्सवर आता वर्क करताय, ते गोल्स मिळवण्यासाठी तुम्ही समर्थ आहात, ते गोल्स तुम्ही मिळवणारच आहात, असा तुम्ही विचार करताय का? की तुमची पूर्ण एनर्जी निगेटिव्ह गोष्टींकडे अट्रॅक्ट होते? हे तुम्हाला बघायचं आहे. आणि अफर्मेशन म्हणजे का द्यायची किंवा अफर्मेशनचा कसा उपयोग केला जातो, यासाठी एक सुंदर उदाहरण आहे बघा. डॉक्टर मसुरो इमोटो हे सायंटिस्ट आहेत, ज्यांनी राईस एक्सपेरिमेंट केला. हे 3 बरण्यांमध्ये भात ठेवलेला होता त्यांनी. एका बरणीला लवचं अफर्मेशन दिलं, एका बरणीला काहीच नथिंग अफर्मेशन दिलं आणि एका बरणीला हेट अफर्मेशन दिलं. म्हणजे लव म्हणजे हा, हे अन्न खाल्यानंतर मला निरोगी वाटत आहे, किंवा हे अन्न खाऊन मी माझ्या बॉडीला मेंटेन करत आहे, किंवा मला ह्याच्यामुळे सक्सेस मिळत आहे, असं म्हणजे प्रेमाच्या गोष्टी त्या अ, त्या बरणीमध्ये ठेवलेल्या भातासोबत त्यांनी बोलून ती बरणी एका दुसऱ्या जागेवर ठेवली. एका बरणीला काहीच त्यांनी अफर्मेशन दिलं नाही, ती तशीच ठेवली. आणि एका बरणीला हेटचं अफर्मेशन दिलं, म्हणजे हे अन्न खाल्यानंतर मला असं वाईट परिणाम झालेत, किंवा हे अन्न माझ्यासाठी चांगलं नाहीये, असं काही त्यांनी त्याला अफर्मेशन देऊन ते एका ठिकाणी ठेवलं. सेम डेज साठी त्यांनी ह्या 3ही बरण्या ठेवलेल्या होत्या. तर त्यामध्ये बघा, ज्यांना लवचं अफर्मेशन दिलं, तो भात कसा दिसतोय? चांगला आहे. ज्याला काहीच अफर्मेशन नाही, तो थोडासा खराब झाला. आणि ज्याला हेट अफर्मेशन दिलं, त्या भाताला अक्षरशः बुरशी आलेली आहे. म्हणजेच तुम्हाला समजलं की अफर्मेशन किती महत्वाचे आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही ज्या गोष्टी तुमच्यासाठी बोलता, तुमच्या मुलांसाठी बोलता, तुमच्या फॅमिली मेंबरसाठी बोलता, तुमच्या आयुष्याबद्दल बोलता, म्हणजेच कळत न कळत तुम्ही तुमच्या माइंडला, तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत हे अफर्मेशन पोचवत असता.
मग हे अफर्मेशन किती महत्वाचं आहे हे तुम्हाला समजलं का? ओके. नेक्स्ट आहे वॉटर एक्सपेरिमेंट. सेमच सायंटिस्ट आहेत, त्यांनी काही वॉटरचे पण एक्सपेरिमेंट केलेत. हे बघा, वॉटर स्ट्रक्चर विथ प्रेयर्स. हे फुजियामा डॅम मधलं अ, हे आहे वॉटर. हे कोणाला पाणी प्यावंसं वाटणार का? ज्याला एरो दाखवलंय बघा मी. हे पाणी प्यावंसं वाटतंय का? हे एका डॅम मधलं पाणी आहे, ज्याला काही प्रेयर वगैरे दिली नाही, आणि सेम पाणी त्याच डॅम मधलं पाणी आहे, ज्याला प्रार्थना केली की हे पाणी पिऊन मला चांगलं आरोग्य लाभलेलं आहे, हे पाणी माझ्यासाठी चांगलं आहे. त्या पाण्याचं स्ट्रक्चर बघा. बरोबर आहे. हे पाणी प्यावंसं वाटणार की ज्याचं स्ट्रक्चर चांगलं आहे ते पाणी प्यावंसं वाटणार? किती पॉवरफुल अफर्मेशन असतात. नेक्स्ट बघा, ह्या पाण्याला एक अफर्मेशन दिलं की यू मेक मी सिक, आय विल किल यू. त्या पाण्याचं स्ट्रक्चर त्यांनी जेव्हा बघितलं, प्रयोग करून बघितला, तेव्हा त्या पाण्याचं स्ट्रक्चर हे असं होतं. हे पाणी प्यावंसं वाटणार का? नेक्स्ट आहे, ह्या पाण्याला थँक्यूचं अफर्मेशन दिलं. बघा हा, ह्या पाण्याला थँक्यूचं अफर्मेशन दिलं, मग ह्या पाण्याचं स्ट्रक्चर असं झालेलं आहे. ह्या पाण्याला असं बोललं की आय विल किल यू, तेव्हा ह्या पाण्याचं अफर्मेशन असं आहे. काहीच अफर्मेशन नाही दिलं, तर हे एका डॅमचं पाणी खराब हे असं दिसतंय. त्याच डॅम मधल्या पाण्याला जेव्हा तुम्ही प्रेयर दिलात, प्रार्थना केलात, चांगले अफर्मेशन दिलात, तेव्हा त्या पाण्याची स्थिती ही अशी होती. ओके. जर पाण्याला आपण लवचं अफर्मेशन देतो, तेव्हा त्या पाण्याची जी डायग्राम आहे ती तुम्ही समोर बघू शकता. म्हणून आपण जेव्हा रोज पहाटे 5:30 वाजता मेडिटेशन करतो, तेव्हा सर्वात पहिली आपली प्रोसिजर असते ती म्हणजे एक ग्लास पाणी चार्ज करून पिणं. रोज करतो की नाही? जे कोणी रेग्युलर क्लासला आहेत ते सांगू शकतील की आपण रेग्युलर बेसिसला एक ग्लास पाणी चार्ज करून पितो. नेक्स्ट आहे, मायक्रोवेव्ह मध्ये जेव्हा तुम्ही पाणी ठेवता, तेव्हा ह्या पाण्याचं स्ट्रक्चर असं झालेलं असतं. ओके. मायक्रोवेव्ह मध्ये पाण्याचं स्ट्रक्चर हे असं असतं. तर हे झालं अफॉर्मेशन. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही जे काही तुम्हाला पाहिजे आहे त्या गोष्टींवर फोकस करा. जे आयुष्यात नको आहे त्या गोष्टींवर फोकसही करायचं नाही आणि त्या गोष्टींबद्दल बोलायचं देखील नाही. ओके. नेक्स्ट आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे ही एक पॉवरफुल टेक्निक आहे, जी तुमची गोल्स जे आहेत ते मॅनिफेस्ट करण्यास आणि तुमचा स्ट्रेस रिड्यू करण्यासाठी मदत करते. ओके. तर व्हिज्युअलायझेशन मध्ये कसं करायचं की शांत ठिकाणी बसून डोळे बंद करून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही गोल अचीव करायचे आहेत ते अगदी कम्प्लीट झालेले आहेत असं तुम्हाला बघायचं आहे. तर यासाठी आपण एक मेडिटेशन घेऊ शकतो व्हिज्युअलायझेशनचं. मग तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल व्हिज्युअलायझेशन कसं वर्क करतं. तर सगळ्यांनी हलके डोळे बंद करायचे आहेत. डोळे हलके बंद करा. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं आहे. आपण आता व्हिज्युअलाइज करत आहोत. व्हिज्युअलायझेशन, की व्हिज्युअलायझेशन किती महत्वाचं आहे. डोळे बंद, संपूर्ण लक्ष श्वासांवर. आता ती गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करा जी तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतंय. ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास झाला, ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास होत असेल, एखाद्या गोष्टीमुळे, एखादी घडलेली घटना असेल, ज्या घटनेमुळे त्या घटनेच्या वेदना अजूनही तुमच्या मनात साठलेल्या आहेत, ती गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करा, व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा.
पुन्हा हळूवार श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. आता तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट, ज्या गोष्टीमुळे तुम्ही खूप आनंदी होता, अगदी हॅप्पी मूड मध्ये होता, ती गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करा. ती मग तुमच्या लग्न असेल, जेव्हा तुमच्या बाळाचा जन्म झाला, तेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही तुमच्या बाळाला बघितला, तो क्षण असू शकतो. एखाद्या आवडत्या व्यक्तीसोबत तुम्ही थोडासा टाइम स्पेंड केला, तो दिवस असू शकतो. तुम्ही तुमच्यासाठी एखादी गोष्ट घेतला, तो दिवस असू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही सर्वात जास्त हॅपी होता, त्या क्षणाला आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. हळूवार श्वास आत घ्यायचा आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत. कसं वाटतं? आठवल्या तुम्हाला गोष्टी? व्हिज्युअलाइज केलात का तुम्ही? ज्या गोष्टी ह्या आधी घडलेल्या होत्या तशाच्या तशा तुम्हाला दिसल्यात का? कोण शेअर करू शकतं की ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला तशाच्या तशा तुमच्या डोळ्यांसमोर दिसल्यात का? तुम्ही बघू शकलात त्या गोष्टी? नाही फील झालं? कोणालाच नाही फील झालं? झालं बघितलं. झालं ना? हो. म्हणजेच व्हिज्युअलायझेशन किती महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं, व्हिज्युअलाइज केल्यानंतर अगदी क्लिअर तुमचा तो गोल असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉबचं तुमची जर व्हिज्युअलायझेशन तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही कुठच्या ऑफिसला तुम्ही आता जॉईन होणार आहात, ते ऑफिस कसं आहे, किंवा त्या ऑफिसला तुम्ही कुठच्या पोझिशनला असणार आहात, तुम्हाला किती पेमेंट असणार आहे, जॉबला लागल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय. ओके. ह्या सर्व गोष्टी तुम्ही क्लिअर कट बघायच्या आहेत की ह्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय, घरातील लोक किती आनंदी आहेत. ह्या सगळ्या क्लिअर कट तुम्हाला गोष्टी बघायच्या आहेत. ओके, नेक्स्ट आहे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय, कोण सांगू शकतं का? मेडिटेशन म्हणजे काय, कोण सांगू शकतं का? आता पहाटे रोज मेडिटेशन करताय तुम्ही, मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे ध्यान कर. ओके. किंवा जे काम आपण करतो ते काम मन लावून करणं, याला देखील आपण मेडिटेशन म्हणू शकतो. गरजेचं नाहीये की अगदीच 1 तास बसून ध्यान केलं पाहिजे. आता तुम्ही इथे बसून जर ज्या गोष्टी शिकताय त्या जर पूर्ण ध्यान लावून मन लावून जर शिकलात, तर याला देखील तुम्ही मेडिटेशन म्हणू शकता. कारण की ज्या गोष्टी तुम्ही करताय त्या गोष्टींवर 100% तुमचं लक्ष असला पाहिजे. तुम्ही 100% त्या गोष्टीला देऊन त्या गोष्टी केल्या पाहिजे. मग आजपासून तुम्ही रेडी आहात का तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी? सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही स्वतः रेडी आहात का तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी. कारण की कितीही मी जरी सांगितलं किंवा इतरांनी जरी मेडिटेशन केलं, इतरांनी काही टेक्निक केल्या, तरी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडणार नाहीयेत. ओके. तर बघा, काही याआधी तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही लिहिल्या होत्या,
तर कोण सांगू शकता का की तुमच्या आयुष्यातील आत्ताच्या जबाबदाऱ्या काय आहेत? काहीतरी जबाबदाऱ्या असतील ना तुमच्या, की तुमच्या आयुष्यामध्ये आता तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत? कोण सांगू शकतं? काहीतरी असेल, मुलांचं शिक्षण, मुलांकडे कुटुंब, घर बांधणं असेल. मुलांचं मुलीचं शिक्षण आणि मुलाकडे म्हणजे लहानाचा मोठा होईपर्यंत, आवाज येत आणि नाहीये. ते मुलांचे शिक्षण. ओके, मुलांचं शिक्षण. आणि कुटुंब व्यवस्थापन सांभाळता सांभाळता स्वतःच करिअर. आणि कोणाच्या काही जबाबदाऱ्या काहीच नाहीये? असंच कामाला जातो आपण? आपली फॅमिली, आपले आई बाबा ओके. आणि सांभाळणं. आपल्या फॅमिलीचं आरोग्य कसं ओके. हेल्दी राहील, आपली फॅमिली ते पण. बरोबर आहे. अजून काही जबाबदाऱ्या तुमच्या? बघा, आपण जबाबदाऱ्या विचारल्या लगेच तुम्ही फॅमिली, मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न, मुलांचं करिअर सगळं मान्य आहे, पण ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्ही कुठे आहात? तुमचा रोल काय आहे? जर तुमची तब्येत व्यवस्थित नसेल तर ह्या सर्व गोष्टी शक्य आहेत का? मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे पण तुम्ही आजारी आहात, तुम्ही जॉब करायला समर्थ नाही आहात, मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकता का? त्यांच्या आहाराकडे, त्यांच्या खाण्यापिण्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता का? मग आजपासून काय करायचंय? सर्वात प्रथम मी 90 डेज स्वतःवर वर्क करायचं आहे, स्वतःमध्ये निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची आहे, स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये आणायचं आहे. तुम्ही जर 10 रुपये कमवत असाल तर स्वतःला अजून इम्प्रुव्हमेंट कसं करू शकता, की ते 10 रुपयांचं कन्व्हर्जन आपण 20 रुपयांमध्ये कसं आणू शकतो, म्हणजे फायनान्शियली फ्री तुम्ही कसं होऊ शकता, याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण बघा, जर तुम्ही फायनान्शियली फ्री असाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकता, मुलांना चांगला आहार देऊ शकता, तुम्ही स्वतः तुमच्या फिटनेसकडे लक्ष देऊ शकता, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 50 वर्षानंतर आपल्या मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न, त्यांचा संसार, ह्याचं जे टेन्शन आत्ता आपल्याला आहे त्या टेन्शन मधून तुम्ही मुक्त होऊ शकता. कारण 99.9% जे काही आता आजार आहेत हे सायकोसोमॅटिक आहेत, जे तुमच्या विचारांवरून झालेले आजार आहेत. मग ते ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल. आणि रेकीमध्ये आम्ही तुम्हाला ब्लड प्रेशर, शुगर लेवल कंट्रोल कशी करायची हे प्रॅक्टिकली दाखवणार आहोत. तुम्ही तुमचं शुगर कंट्रोल करू शकता, तुम्ही ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकता. कारण ज्या ऊर्जांनी कॅन्सर सारखे पेशंट जर चांगले होऊ शकतात, तर शुगर आणि बीपी हे फक्त सायकोसोमॅटिक आजार आहेत, जे तुमच्या विचारांमुळे झालेले आजार आहेत. मग जर तुम्ही तुमच्या विचारांमध्ये बदल केलेत तर तुम्ही निरोगी राहू शकता का? कोणाला वाटतं? आता जर कोणाला शुगर किंवा बीपीची गोळी असेल तर ती कमी होऊ शकते का? किंवा तुम्ही विदाऊट मेडिसिन पूर्ण लाईफ जगू शकता का, असं वाटतंय का तुम्हाला? आता ज्यांना काहीही आजार नाही पण आफ्टर 40 इयर्स ब्लड प्रेशर, शुगर होतच, असं काही जणांचं मान्यता आहे. मग तुम्हाला वाटतंय का की आफ्टर 40 इयर्स असेल किंवा पूर्ण आयुष्यभर तुम्ही निरोगी जीवन जगू शकता, विदाऊट मेडिसिन तुम्ही जीवन जगू शकता? किती जणांना वाटतं? हे शक्य आहे. तुम्ही जर तुमच्या विचारांवर कंट्रोल केलात, काही ज्या प्रॅक्टिस असेल, स्वतःसाठी जर 1 तास तुम्ही दिलात, त्यामध्ये 20 मिनिट्स, 21 मिनिट्स मेडिटेशन आणि थोडंसं वर्कआउट जर केलात, तर तुम्ही संपूर्ण आयुष्य विदाऊट मेडिसिन जगू शकता. ओके.
यावर देखील रिसर्च झालेले आहेत. ब्लड प्रेशर, शुगर कंट्रोल कसा करायचा हे देखील बरेच त्यावर प्रॅक्टिकल केलेले आहेत रेकीद्वारे. या ऊर्जांचा खूप छान इफेक्ट लोकांना झालेला आहे. ओके. नेक्स्ट आहे की स्वतःचे बेस्ट फ्रेंड बनायचं आहे तुम्हाला. स्वतःसाठी टाइम काढायचा आहे तुम्हाला. तुमचा आजचा दिवस तुम्हाला कसा घालवायचा आहे याचा तुम्हाला प्लॅन करायचा आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला काय करायचं हे आदल्या दिवशी तुम्ही ठरवू शकता. कारण की पहाटे उठल्यानंतर मोबाईल घेण्यापेक्षा तुम्ही कराग्रे बसती लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम असं म्हणून दोन्ही हात रब करून जर तुम्ही पूर्ण तुमच्या शरीरावर जर फिरवले, बघा तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. निगेटिव्ह विचारांपासून तुम्ही लांब राहाल. तुमच्यामध्ये जो आळस आहे तो आळस संपूर्ण कमी होईल. हे करून बघा. माझे काही स्टुडंट रेग्युलर बेसिसला मेडिटेशनला आहेत, ते करतात रेग्युलरला. ओके. नेक्स्ट आहे की तुम्हाला काय पाहिजे आयुष्यामध्ये त्याच्यावर फक्त फोकस करायचंय. अरे मला हे पाहिजे होतं, हे माझ्याकडे नाहीये, याच्यावर फोकस नाही करायचा. की मला हे अचीव करायचं आहे आणि ते अचीव कसं करता येईल, त्यासाठी काय काय करावं लागेल याकडे फोकस ठेवा. क्विक ऍक्शन घ्या. फक्त फोकस ठेवून होणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला ऍक्शन घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. नेक्स्ट बघा की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे काही सेंटेन्स आहेत, ते तुम्हाला मी सांगते. आपण व्हिज्युअलायझेशन बघत होतो. आपल्या जबाबदाऱ्या काय आहे हे आपण बघितलं, पण नक्की आपण व्हॉट अबाउट युअर सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल किती जागरूक आहात. आप कहा पर है हेच तुम्हाला माहित नाहीये. तर कायम तुम्हाला ह्या नंबरला राहायचंय स्वतःला. जर तुम्ही स्वतःला ह्या नंबरवर ठेवलात, एक नंबरवर ठेवलात, तुम्ही स्वतःवर फोकस केलात, तर तुमची फॅमिली, तुमची मुलं, तुमचं करिअर नक्कीच ग्रोथ होणार आहे त्यामध्ये. ओके. तर आपल्याला आपल्या जीवनात काय पाहिजे याच्या सूचना तुम्ही सतत सबकॉन्शियस माइंडला रात्री झोपण्याआधी आणि पहाटे उठल्यानंतर द्यायच्या आहेत. तुमचं अवचेतन मन तेच करणार ज्यावर तुम्ही विचार कराल, ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट कराल. अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत, त्या गोष्टींचा तुम्ही विचार करा, त्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. ओके. बघा, हमारी सोच ही हमारा जीवन है. अपनी सोच बदलो, जीवन बदलेगा. तुम्ही जर तुमचे विचार बदललात तरच तुमचं जे जीवन आहे ते जीवन बदलू शकतं. आता इथे बघा, तुम्ही प्रॅक्टिकल केलं असाल. सूर्यप्रकाश जो आहे हा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, संपूर्ण जगामध्ये सूर्यप्रकाश आहे. पण जेव्हा सूर्यप्रकाशाच्या समोर आपण काचेचं एक भिंग ठेवतो आणि खाली जेव्हा आपण कागद ठेवतो, तेव्हा असा पसरलेला सूर्यप्रकाश त्या भिंगातून खाली एकत्र होऊन जातो आणि थोड्या वेळाने त्या कागदाला आग लागते. प्रॅक्टिकल केलंय का? प्रॅक्टिकल केलंय तुम्ही? म्हणजेच बघा, हे ज्या हे फोकस झालेला सूर्यकिरण आहे, बरोबर. असाच पेपर जर तुम्ही ठेवला तर तो बर्न होणार आहे का? असाच सूर्यप्रकाशामध्ये जर तुम्ही पेपर ठेवला तर तो बर्न होणार आहे का? नाही. जेव्हा ती सूर्यकिरणे एकत्र आली, त्याचा फोकस जेव्हा त्या पेपरवर पडला, तेव्हा ते सूर्यकिरणांचा त्या फोकसने तो पेपर बर्न झाला. म्हणजेच तुम्हाला काय करायचंय? Always focus on what exactly you want. Never focus on what you don't want. ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत आहेत आयुष्यामध्ये, त्याच गोष्टींवर फक्त फोकस करायचा आहे. जे गोष्टी तुम्हाला आयुष्यात नको आहेत, त्या गोष्टी फोकस करायच्या नाही. ओके. तर आज आपण बघितलंय सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, सबकॉन्शियस माइंड कसं वर्क करतं, अफर्मेशन कशी द्यायची. अफर्मेशनने आपण एक प्रॅक्टिकल देखील घेतलेला आहे.
ज्यांनी प्रॅक्टिकल केलं ते शेअर करू शकता. की एक प्रॅक्टिकल आपण घेतलं ते देखील रेकीचाच भाग होता. की त्या प्रॅक्टिकल मध्ये आपण पाण्याला अफर्मेशन देऊन मंदिराच्या तीर्थाची गोडी त्या पाण्याला आलेली होती. आली होती की नाही, ज्यांनी प्रॅक्टिकल हे केलं? हो, आली होती. ओके. कोणाला त्या तीर्थाची चव आली? ज्या देवतेला ते मानतात, ज्या मंदिरामध्ये त्या जाऊन तीर्थ घेतात, अगदी सेम पाण्यासारखी चव त्या तीर्थाला आली होती की हो, नाही, आली त्या होती. पाण्याला आली होती की नाही? हो. काही जणांचा असा अनुभव होता की त्या पाण्याला अगरबत्तीचा सुगंध येत होता. आपण अगरबत्ती टाकली होती का त्या पाण्यामध्ये? पाण्यामध्ये आपण अगरबत्ती टाकली होती का? नाही. मग तो सुवास कुठून आला? एव्हरीथिंग इज युअर माइंड. तुम्ही अफर्मेशन दिलं, ते अफर्मेशन तुमच्या सबकॉन्शियस माइंडने क्लिक केलं, आणि जसं तुम्ही त्या पाण्याला अफर्मेशन दिलं तीच चव तुम्हाला लागली. मग लक्षात घ्या की तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी हव्या असतील आणि त्या गोष्टीकडे जर तुम्ही फोकस केलात आणि त्या गोष्टीकडे जर तुम्ही त्या गोष्टीसाठी तुम्ही जर अफर्मेशन दिलात, तर त्या गोष्टी शक्य आहेत का? आपण काय म्हणतो? मला जॉबच मिळत नाही, मला एवढ्याच पेमेंटचा जॉब आहे. त्यापेक्षा आपण असा विचार केला तर चालेल का की मला आता 20,000चा जॉब आहे, अजून मी वरच्या लेवलला कशी जाऊ शकते, त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, हा आपण विचार करतो का? आपण काय म्हणतो? 20,000 आहेत, एका आठवड्यासाठी पण पुरत नाही. बरोबर आहे ना? मग आपण सोर्स ऑफ अर्निंग अजून काय असू शकतं याकडे आपण वळतो का? सगळं तुमच्या माइंड मध्ये आहे, सगळं तुमच्या अफर्मेशन मध्ये आहे. ओके. तर रेकीमध्ये तुम्ही जर हाऊस वाईफ असाल किंवा तुम्ही जॉबला नसाल, तर यातून तुम्ही एक चांगलं अर्निंग देखील करू शकता. ओके. तर ते जसं जसं तुमचे लेक्चर होतील त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी शिकवल्या जातील, आणि त्याही पेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग देऊ शकता. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर बरं नसेल, कितीही मोठा आजार असेल, तरी देखील त्या व्यक्तीला तुम्ही जगाच्या पाठीवर हिलिंग देऊ शकता. मग ज्यांचं ज्यांचं स्वप्न होतं की मला डॉक्टर व्हायचंय, ते रेकी शिकून डॉक्टर होऊ शकतात की नाही? एखाद्या व्यक्तीला बरं करणं विदाऊट मेडिसिन, रेकी म्हणजेच विदाऊट मेडिसिन हिलिंग देणं. विदाऊट मेडिसिन एखाद्या पेशंटला बरं करणं. मग तुम्ही आता डॉक्टर होणार की नाही? स्वतःचेच डॉक्टर, फॅमिली डॉक्टर होऊ शकता. ओके. तर आज आपण इथेच थांबू. आज आपण बघितलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, ते कसं वर्क करतं, कारण की सर्वात महत्वाचं आहे सबकॉन्शियस माइंड. तुम्ही जर सबकॉन्शियस माइंडवर वर्क केलात आणि आता जर तुम्ही ठरवलात की ही जी ऊर्जा आहे, या ऊर्जेचा वापर करून मी माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवणार आहे, तर तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य अट्रॅक्ट करालच. आणि त्यासोबत तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमचे रिलेटिव्ह जे असतील किंवा इतर कोणीही व्यक्ती असेल ज्यांना तुमची गरज आहे, तर त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही हिलिंगद्वारे पोहोचू शकता. त्या व्यक्तीच्या आयुष्यातील दुःख कमी करू शकता. आणि यासारखं ब्लेसिंग तुम्हाला कुठेही मिळणार नाही, जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातलं तुम्ही जर दुःख कमी करू शकाल. ओके. तर आजचा सेशन कसा वाटला, थोडक्यात कोणी सांगू शकेल? उद्या आपण रेकी म्हणजे काय हे एक्झॅक्ट शिकणार आहोत. रेकी का शिकावी, रेकी एक्झॅक्ट कशी वर्क करते, याबद्दल आपण शिकणार आहोत. तर आजचा सेशन कसा वाटला? पॉझिटिव्ह होता का? म्हणजे तुम्ही काहीतरी करू शकता, या ऊर्जेचा वापर तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडण्यासाठी होऊ शकतं असं तुम्हाला वाटलंय का? कारण बरेच प्रॅक्टिकल आहेत आणि त्यातून तुम्हाला असा अनुभव येत जाईल की ही ऊर्जा किती पॉवरफुल आहे. मग कसं वाटलं आजचं लेक्चर?
उद्या आपण रेकीची हिस्ट्री बघूया, त्यानंतर तुम्हाला समजणारच आहे की ऍक्च्युअल रेकी का जगामध्ये एवढी फास्ट पसरली गेली, किंवा त्याचा वापर का एवढ्या तेजीने यूज केला गेला. ओके, तर ते आपण उद्या बघूया. आजचा सेशन कसा वाटला? खूप छान वाटलं उत्कर्ष, खूप पॉझिटिव्ह वाटलं. थँक्यू. बघा, तुम्हाला जर तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुम्हाला ऍक्शन टेकर राहणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी या सेशन मध्ये सांगितल्या जातील त्या फॉलो करायच्या आहेत. ओके, त्या जर तुम्ही फॉलो केलात, तुम्ही नक्की सक्सेस व्हाल. निरोगी आयुष्य जगण्याचं जर तुमचं एम असेल, आता तुम्हाला एम ठेवायचं आहे की सर्वात महत्वाचं आपलं आरोग्य आहे, जे आपल्याला निरोगी ठेवायचंय. एका एमवर जरी तुम्ही फोकस केलात आणि त्यावर देखील तुम्ही जर वर्क केलात, जर तुम्ही निरोगी राहिलात, तर आयुष्यात ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही मिळवू शकता. ओके, तर आजपासून आपण काय म्हणायचंय? मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. ओके, पहाटे उठल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल, एखाद्या बर्डन खाली तुम्ही असाल, तेव्हा देखील तुम्ही म्हणायचंय की मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतःची जबाबदारी घ्यायला समर्थ आहे. जेव्हा आपण इतरांवर डिपेंड राहतो, तेव्हा आपलं माइंड थोडस निगेटिव्ह विचारांमध्ये जातं. त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या आणि म्हणायचंय की मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. ओके, उद्या आपण रेकी म्हणजे काय हे बघूया, रेकीची 5 तत्व काय आहेत ते बघूया, आणि त्यानंतर एक एक प्रॅक्टिकल्स जे आहेत हे आपले होणार आहे. जर कुणाला सजेस्ट करायचं असेल रेकी लेवल 1 फ्री कोर्स साठी, तर तुम्ही सजेस्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर असेल तर ते सांगा, नाही तर तुम्ही लिंक देखील पाठवू शकता आपल्या ग्रुपची. ओके, उद्यापासून सेम टाइमला 9:30 वाजता आपला सेशन चालू होणार आहे. तर आजच्या सेशन बद्दल कोण काही बोलू इच्छित आहे तर तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकता. अनुभव छान होता मॅडम. म्हणजे चांगला हे मिळालं मला माहिती. जरा रेंज इश्यू असल्यामुळे संपूर्ण माहिती काय मला ऐकता आली नाही. पण जे काही ऐकलं त्याच्यातनं मी म्हणजे मागे सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळा मला असे अनुभव आले. अगदी काल परवा सुद्धा एक अनुभव आला मला की मी म्हणजे 4 चाकी गाडीचं बी लायसन काढत होती, 4 व्हीलरचं. तर माझ्या मनात आवाज म्हणजे येत मी नाही तुमचा, नेमकं म्हणत जरासा होते, मी मोबाईल नेमका विचार जवळ करत घेताय होते का? की मी अशी चालवली असं आनंदी पार्क केली आणि व्यवस्थित. व्हॉइस प्रॉब्लेम आहे, व्हॉइस येत नाहीये. थोडस मोबाईल जवळ घेता का? हॅलो, हा, येतोय? बोला. येतोय का? हा, आवाज येतोय आता. मी माझा एक अनुभव सांगत हा, बोला. होती. हा, माझा एक अनुभव सांगत होते मी. हा, सांगा. की मी कालच ना माझ्या 4 व्हीलरचं असं म्हणजे मनात जसा विचार केला की मी अशी गाडी नेऊन पार्क करणार आणि जशाच तसं म्हणजे जसं आपण बोलू किंवा विचार करू किंवा जसं डोळ्यात थिंक आणू ना, म्हणजे डोळ्यात तसं स्वप्न तसंच ते काल पूर्ण झाल्याचा मला एक अनुभव आला. ओके, आणि की काल तुमचं ड्रायव्हिंगचं टेस्ट होती, राईट? हो, ओके. म्हणजे जसं मी डोळ्यांसमोर आणलेलं चित्र तसंच मला ते मिळालं. ओके. म्हणजे आणि आजचा लेक्चर पण असं म्हणजे त्याच्यातनं मला ते आठवलं पटकन की
आपण विचार करू तसं हे होतं तसं. जे तुम्ही अट्रॅक्ट कराल तेच तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे कायम. ओके, आता आपण इथेच थांबू. उद्या भेटू एक छान अशा ऊर्जांसोबत. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू उत्कर्षा, बाय. या.